सुखो बुद्धानुत्पादो सुखा सद्धम्म देशना सुखा संगस्स सामकी समगान तपो सुखो। ही पाली भाषा हे बुद्धाच्या वेळेस असणारी भाषा। या भाषेमध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बोलायचे। तर या बोलण्यामध्ये काय आहे, काय म्हणायचं आहे म्हणून जवळपास सगळ्यांनाच माहित असेल, तरी पण आपण समजून घेऊया। सुखो बुद्धान उत्पादो म्हणजे सुखद असते बुद्धाचं उत्पन्न होणं, त्यांचं जन्माला येणं, त्यांचं जिवंत असणं सुखद असते। आपण सर्वांनी बुद्धाच्या जिवंतपणी असणाऱ्या त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जे जे आपल्याला वाचता आलं, ऐकता आलं, त्यामध्ये जन्मापासून तर त्यांच्या शेवटच्या मरणाच्या क्षणापर्यंत जो जो बुद्धाकडे गेला तो बुद्धाचाच झाला, अशा कहाण्या। एकही कहाणी अशी नाही जो बुद्धाकडे गेला आणि तो निराश होऊन गेला। बुद्ध ज्याच्याकडेही स्वतःहून चालत गेले तोही सुखी झाला। सुखो बुद्धान उत्पाद सुखद असते बुद्धाचं असणं, जन्म घेणं। बुद्धाकडे जो जाईल आणि बुद्ध ज्याच्याकडे जाईल ते सुखद सुख, शांतीच शांती, समाधान समाधान, आनंद, तुम्हाला होणारी खुशी, या सर्व गोष्टी ज्या आहेत बुद्ध असताना तुम्हाला आजही आपल्याला वाचता येते, ऐकता येते, सांगितल्या जाते। जगामध्ये हेच आहे। तर मग आता बुद्ध नाही, आता बुद्ध नाही, तर मग त्या आता जगत असणाऱ्या सुखाचं काय? बुद्ध असताना ठीक आहे, आता बुद्ध नाही, तर मग आता काय? आता काय? तर बुद्ध त्या गाथेमध्ये दुसरं जे म्हणतात, सुखा सद्धम्म देशना। सुखा सद्धम्म, सद्धम्म बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे असं बाबासाहेबही म्हणतात। तर हा धम्म ऐकणे, हा धम्म समजून घेणे, हा धम्म बोलणे, या धम्माचे प्रवचन, धम्माची वाणी, धम्माचं शिक्षण, जिवंत राहणे, ऐकणे, समजून घेणे, हे करणे म्हणजेच सुखकारक असते बुद्धाचा धम्म देशना। सुखा सद्धम्म देशना, बुद्धाची देशना ऐकणे, बुद्धाचं शिक्षण घेणे, बुद्धाचं वाचन करणे सुखद असते। बघा ना किती अंतर आहे बुद्धामध्ये ना बाबासाहेबांत, किती अंतर आहे। इतक्या मोठ्या अंतरामध्ये बाबासाहेबाला बुद्ध पुस्तकात सापडला, लोकांच्या वाणीत सापडला, इतर देशात सापडला, आपल्या भारतात जमिनीत सापडला, आपल्या भारतात जमिनीत सापडला बाबासाहेब। जमिनीतही बुद्ध आहे हे बाबासाहेबांना सापडलं। भारत देशातही प्रचंड आहे, राष्ट्राच्या राष्ट्र बौद्ध आहे।
तर मग हे घेऊन हे वाचून बाबासाहेब एक व्यक्ती ते घेऊन येतात आणि 2500 वर्षानंतर तो धम्म नागपूरच्या दीक्षाभूमीवर तुम्हाला ऐकवतात. आणि त्यांची ऐकवण्याची भाषा खूप मोठी नाही आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये खतम केली. तर मग काय झालं? सुखा सद्धम्म देसना, हे सुखद असते असं बुद्ध म्हणत आहे. आणि खरोखर ते बाबासाहेबांनी हे आम्हाला तिथं सांगितलं आणि आम्ही ते ऐकलं आणि आमचं इतकं सोनं झालं. ऐकलं मग आम्ही घेतलं, त्याचं अनुसरण केलं, त्याच्यावर जगण्याचा प्रयत्न केला. आज हे ऐश्वर्य जे तुम्हाला भेटलं, तर हा प्रयोग बाबासाहेबांनी गुलामावरती केला. गुलाम म्हणजे कोण? आपली जुनी जमात, ज्याला महार, दलित, अस्पृश्य, शूद्र असे अनेक नावाने जे आहे, बहिष्कृत, आणखी बेकार शिव दिलेले आहेत. या अशा मनुष्याला, ज्याला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, अशा मनुष्यावर बाबासाहेबांनी हे केमिकल सुखा सद्धम्म देसना, धम्माची देसनाच दिली, असा आशीर्वाद दिला नाही. बुद्धाने बाबासाहेब कडून भेटले नाही किंवा बुद्धाकडून कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही किंवा बाबासाहेब अवतार होते असंही म्हणता येत नाही. मग ही क्रांती जी झाली आणि हे जे त्याचं फलित आहे, तर ते हेच आहे. धम्म देसनेमध्ये इतकं सुख असते, त्यापासून मानवाचं कल्याण होते. हे सत्य झालं, हे घडलं, याला अजिबात नाकारता येत नाही. जगातले सर्व लोक मनुष्याच्या कल्याणावर रिसर्च करत आहेत. तर बाबासाहेबांची ही घटना सगळ्यात ग्रेटेस्ट आहे म्हणून सांगितल्या जात आहे की सगळ्यात गरीब, दलित, पीडित, कमजोर, खालच्या जातीला, मानव जातीवर जर हा प्रयोग केला तर त्याचा इतका मोठा हिरा होऊ शकतो. आणि 50 वर्ष, आता आपल्याला 68 वर्ष झाली, खूप झाली का नाही? 68 वर्षात तुमची ही ऐश्वर्या जे प्राप्त झाली की त्या धम्म देशनात काहीच कॉन्टॅक्ट नाही. 2,500 वर्षाचा अंतर. बुद्ध असताना यस, बुद्धाकडं अंगुलीमाला सारखी आणखी काही भयंकर केले असेल तरी बदल झाला. जगातले सगळ्यात उद्धार, हे सगळे उदाहरण बुद्धाकडे. तर मग हेच झालं, हेही झालं, बुद्धानेही केलं, धम्मदेशना बाबासाहेबांनी सांगितली. मग आता बुद्धही नाही ना बाबासाहेब, आता बुद्धही नाही ना बाबासाहेबही नाही. आता तुम्हाला सुखाची चिंता पडली असेल, पण तेच काळ बदलतो. सगळंच मिळत आहे पण दुःख भरून आहे, घरी सगळंच आहे पण दुःख भरून आहे. आता कसं? आता नाही बाबासाहेब, नाही बुद्ध. तर बुद्ध काय म्हणायचे? तर या 3ऱ्या नंबरच्या गाथेमध्ये सुखो बुद्धानं सुखात सद्धम्म देसना, आणि 3रं सुखा संघस्स सामग्री समगान तपो सुखो. मग आता बुद्ध येणे ना बाबासाहेब येणे, तर हे जर तुम्ही केलं तर सुख प्राप्त होते. इतका विश्वास, प्रचंड विश्वास बुद्धाने त्या शब्दात दिलेला आहे. तो आम्हाला समजत नाही, आम्ही ते करत नाही, आमच्यापाशी वेळ नाही, याच्यात बुद्धाचा दोष नाही. इथं आपलं नुकसान आहे, आपली कमजोरी आहे. तर मग काय होत आहे? सुखा संघस्स सामग्री म्हणजे, सुखा संघस्स सामग्री म्हणजे सर्व मिळून
एकत्र येणे म्हणजे सर्व मिळून संघटित होणे आणि संघर्ष. सर्व मिळून एकत्र येणे. आले म्हणजे काय होतं? आले म्हणजे चर्चा होते. चर्चा होते म्हणजेच काय होते? त्याच्यात सायकोलॉजिकल इतकं भयंकर केमिकल आहे. हे केमिकल हा अभ्यास बुद्धांनी एक दिवस वापरला आणि तेच केमिकल बाबासाहेबांनी घेतलं आणि बाबासाहेबांनी सुद्धा, कारण बाबासाहेबांकडे बुद्धही नव्हता आणि भारतात धम्मही नव्हता, शून्य होता बाबा. तर मग भारतामध्ये ही क्रांती करत असताना सुखा संघर्ष सामग्री पहिले संघटना निर्माण करा. बाबासाहेबांनी सामाजिक जीवनाची सुरुवात 1920 पासून सुरुवात केली. 20 पासून सुरुवात केली. 24 ला बहिष्कृत हितकारणी, इथून त्यांचा संघटन निर्मिती सुरू झाली. लगेच संघटना समता सेवा संघ, 27 ला तेच कन्वर्ट झालं तर समता सैनिक दल. आणि मग ज्या संघटना संघटित, एकत्र एकता, एकत्र येऊन बाबासाहेबांनी जी लढाई सुरू केली त्याचा विजय झाला. नागपूरच्या दीक्षाभूमीवर हा विजय पूर्ण झाला. ही क्रेडिट कोणाला जाते? बाबासाहेबाला तर जातेच, पण बाबासाहेब कोणाला देत आहे? तर बाबासाहेब त्यांच्या संघटनेला देत आहे. माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून. तर ही अशा पद्धतीनं ही एकंदर चळवळ, तत्व, बाबासाहेबाचा विजय आम्हाला प्राप्त झाला आणि आम्ही धन्य झालो. त्या समाजात जो बाबासाहेबही जन्मला आणि त्या समाजात आता आमचाही जन्म झालेला, आम्ही धन्य आहोत. हे समाधान घ्यावंच लागेल. अन्यथा बाकीच्या जागा मोकळ्या आहेत, तिकडे जाऊ. ही धन्यता आपण स्वीकारली पाहिजे, ती मानली पाहिजे. आणि ही इतकी सुंदर जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धम्माचा सिद्धांत जो बुद्धाने दिला तो आपण सांभाळून ठेवला पाहिजे, पुढं घेऊन जायला पाहिजे, पुढं नेला पाहिजे. म्हणून या प्रयत्नामध्ये सगळीच लोक काम करत आहेत. तुमच्या इकडेही, आमच्या इकडेही. आता याच कामाला धरून असाच कुठंतरी मी तिकडं राहतो, तुम्ही इकडं राहता, आपण बौद्ध म्हणून जीवन जगत असताना खूप प्रश्न आजही आपल्यामध्ये निर्माण होत आहेत. पण ते धम्मानंद बाहेर गेले, त्यांचा माझा परिचय झाला, भेट झाली, कोणीतरी भेट करून दिली आणि ते खूप समस्या सांगायला लागली. आता बौद्ध भिक्खू जीवन सतत 24 तास हेच जीवन, हेच काम करत राहणे. धम्माचं धार्मिक लोकांना बुद्ध धम्म संघ सांगत तर हे करत असताना इतक्या समस्या मांडल्या त्यांनी माझ्या समोर. आणि या समस्येला धरूनच आमचे संजय सर सुद्धा भेटायला आले, इभंतीजी आले आणि त्या सर्व समस्येवर, त्या सर्व प्रश्नावर आमची खूप चर्चा झाली आणि ती समस्या अजूनही समाजात आहे असा आमचा भास झाला. आणि मग काय तर म्हणते, आपण एक छोटंसं आयोजन करूया, रविवारी आपण बसूया. रविवारी बाबासाहेबांचं मिशन, संडे मिशन, त्या निमित्तानं लोक येतात. आमचे उपक्रम सुरू आहेत, लायब्ररी वगैरे वगैरे विद्यार्थ्यांसाठी. तर हा वेळ तुम्ही आम्हाला देण्याचं जे आहे त्या आग्रह केला. आणि मग चला आपण त्या विषयाला धरून असणाऱ्या समस्या, खूप चर्चा, बुद्धाच्या धर्माबद्दल, बुद्धाबद्दलही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलही समस्या, प्रश्न निर्माण झालेले आहेत. माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला. आता तुमचे प्रश्न कोणते आहेत मला नाही माहिती, पण माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. चला आता मला बोलवलंच तुम्ही तर आधी माझं ऐकून घ्या, नंतर तुमचं कधी बघता आलं तर बघू. तर हे सगळं चला
या निमित्तानं बाबासाहेबांची क्रांती, आमचा विकास, बुद्धाचा धर्म समजून घेत असताना तुमच्या समस्या, तुमचं इथे येऊन बसणं म्हणजे निश्चितच तुम्हाला त्या कामाची कळकळ आहे, आवड आहे असं सिद्ध होते. तर आपण चर्चा करूया, समजून घेऊया. वेळ फार कमी आहे तरी पण चला प्रयत्न करूया. मी माझ्या मनातला प्रश्न सांगत आहे, तुमच्या मनात असतीलच. चला माझा प्रश्न मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. माझ्या प्रश्नाशी तुमचंही नातं असेल किंवा मला पडलेला प्रश्न तुमच्या डोक्यात असू शकतो असा माझा समज आहे, म्हणून चर्चेत आहे. सगळ्यांना बुद्ध चांगला समजला असता तर कशाला गरज, कशाला बसलो असता. पण आपण समस्येत आहोत, चर्चेत आहोत आणि ही आजच्या आधुनिक जगामध्ये बौद्ध म्हणून जगताना हे दिसत आहे. आपल्यात भयंकर भांडणं लागतात. आता कालचं उदाहरण घ्या ना. मी भंतेजीला भेटायला आलो, त्यांनी पूर्ण चर्चा माझ्यासोबत प्रश्नावरच केली. भयंकर अडचण आहे भंतेजी काम करत असताना. हा असा म्हणतो, तो तसा म्हणतो, पुन्हा कोणाला उत्तर द्यायची की मग आम्ही आमचं जीवन कसं जगायचं पर्यंत गेलेलं आहे. मग असं कधी कधी तर असं कानं ते फक्त मानाचंच बाकी राहील. तर बुद्धाच्या धर्मामध्ये ही परमिशन नाही. बौद्ध असण्याचं हे लक्षण होऊच शकत नाही. तर चला माझा प्रश्न, मी बुद्धाच्या जीवनाचे दोन तुकडे केले. हा एक तुकडा, हा दुसरा. हा माझा अभ्यास आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर आपण बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आदेश दिला, त्यांना आम्ही आदर्श मानलं. त्यांच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आम्ही खातो त्या भाकरीवर. मग आता कसं करायचं? तर बैमान तर होता येत नाही. बैमान होता येत नाही तर मग काय करायचं? तर बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध तो आम्हाला घ्यायचा आहे ना जगायचा आहे. मी खूप प्रश्न उभे करणार नाही, पण आपल्या चुका किती होतात? प्रश्न म्हणजे चूकच आहे, प्रश्न म्हणजे समस्या आहे. प्रश्नाला समस्याच म्हणतात. आणि अशा समस्येवर आपण चर्चा केली पाहिजे. आणि चर्चा केल्याशिवाय जगातला कुठलाही प्रश्न सुटत नाही, याच्यावर माझा पूर्ण विश्वास. तर चला, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे हे बुद्धा, तुम्ही जे जगलात, तुम्ही जे वागलात, तुम्ही जे शिकवलं, तुम्ही जे जे सांगितलं ते मी म्हणजे या अंगाने मी जसच्या तसं करून पाहण्याचा, त्याच्यावर चालण्याचा, त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बुद्धं शरणं, शरणं नाही शरणं गच्छामि म्हणजे हे बुद्धा,
तुम्ही जे शिकवलं, तुम्ही जे सांगितलं ते मी जसंच्या तसं करून पाहण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी होय. मग आता समस्या इथं कुठे आहे? आता बंद्या भारतामध्ये जवळपास माझ्या अनुभवानुसार 90% बौद्ध लोक बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे हे बुद्धा मी तुला शरण जातो आणि माझं बरं वाईट पाहून घे, या कन्सेप्टला जाऊन चिपकलेले आहे. स्वतःची ड्युटी कोणावर टाकून दिली? माझं पाहून तुम्ही घ्या, मी तुला शरण जातो, किती वेळा जातो ते करतो, मनशींत परित्राण घेतो, 4 टाइम जातो, मुसलमानासारखा 5 टाइम नाही करी. पण हे काय आहे जगण्याचं? इथून चुका आहेत आपल्या, इथून चुका आहे. मग सुरुवातच अशी असेल तर ते एंडिंगला कसं जाते बघा, ही समस्या आहे. तर माझा प्रश्न तुमच्या समोर असा आहे की मी बुद्धाचे 2 भाग केले त्यांच्या जीवनाचे. आम्हाला बुद्ध बाबासाहेबांनी दिला आणि आम्ही जसं म्हणलं तसं त्यांच्या मागे लागलो. बाबासाहेबांनी जर आम्हाला मुस्लिम दिला असतं का नाही तर आम्ही निश्चितच मजालच नव्हती आमची, नाही समजायची, तिथं गेलो असतो. आणि पण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला, तर तो बुद्ध मी असा समजून घेतला की बुद्धाचे 2 त्याच्या जीवनाचे तुकडे केले, जन्मापासून तर मरेपर्यंत. म्हणजे तुमच्यासमोर प्रश्न उभे करत आहेत बघा, हा एक तुकडा आणि हा एक तुकडा, हे 2 तुकडे, 1 2. बुद्धाने जन्म घेतला आणि 35व्या वर्षी ज्ञान प्राप्त केलं. बुद्धाने जन्म घेतला आणि वयाच्या 35व्या वर्षी ज्ञान प्राप्त केलं. हा एक भाग. ज्ञान प्राप्त केलं आणि जगाला शिकवण देता देता, जगाचं कल्याण करता करता, जगाला प्रकाश देता देता पूर्ण आयुष्य, हे इथून तर इथपर्यंत 45 वर्ष काम. हे 35, हे 45, 80 वर्ष होते. मी 2 तुकडे केले. सांगा, तुम्हाला प्रश्न आहे, या 2 तुकड्यापैकी तुम्हाला महत्वाचा तुकडा कोणता वाटतो? कोणता वाटतो? इशारा करा, सांगा. किती मार्क द्यायचे? तुम्ही दिले आता, हे तुमच्या तोंडाने दिले, आता विचारलं म्हणून दिले, आता दिले. तर तुम्ही थोडस 68 वर्षाचा अभ्यास करून आजूबाजूला बघा, थोडस तिकडे जा, थोडस आमच्या इकडे या, थोडस वाचन करा, अनेक नगरात जा, बौद्ध लोकांच्या भेटी गाठी घ्या, चर्चा करा. तुम्हाला मला बुद्ध बनायचं आहे, बुद्धाला बुद्ध इथं म्हटलेलं आहे. ही सर्वच्या सर्व लोक जवळपास 90% लोक या कामी लागलेले आहेत. मला बुद्ध बनायचं आहे, मला आता अरहत पद प्राप्त करायला हातच पुरते, आता माझे एवढे शिबिर बाकी राहिले, आता बस. तर ही हा माझा प्रश्न आहे.
हे सर्वच्या सर्व तुम्ही 100% मार्क याला दिले आणि होत काय आहे तुमचे बौद्ध लोक आपण सर्व लोक मी त्याच्यात इन्व्हॉल्व आहे मी डायरेक्टली मला नाही समजून सांगता त्या लोकांना पण मला हे दिसलं हे सुरू आहे बुद्ध बनण्याच्या चक्करमध्ये अरहत बनण्याच्या चक्करमध्ये तू कशाला करतोस रे बाबा हे जगाला हे शिकवण दिली या शिकवणीनं जगाचं कल्याण झालं हे काम काहून नाही करत ज्या शिक्षणानं जगाचं कल्याण होते जग वाचवू शकते आधुनिक जगाला जर वाचवायचं असेल तर बाबासाहेब बुद्धाची गरज आहे म्हणतात तर मग बुद्धाचे कोणते काम महत्वाचे आहे मी तुमच्यासमोर लहानचा प्रश्न उभा केला तुम्ही 100% मार्क देऊन टाकले मला हे आवडतं तुमचं लक्ष मी थोडस तिकडे घेऊन गेलो जास्त मार्क कोणाला भेटले तर मग इकडे किती आहे तुमची इच्छा 100%ची चांगली आहे पण तुमचा रिझल्ट हा तुमची इच्छा 100%ची थोडस इकडं तिकडं बघू चर्चा ह्या सुरू आहे जगाचं कल्याण जगासाठी काय शिकवलं बुद्धानी जगाचं कल्याण कशाने होते म्हणजे जग त्याच्यावर प्रेम करतील तुम्ही प्रेम करायचे राहिले का बुद्धावर नाही जगाकडे बघा जग ओवाळून टाकत आहे स्वतःला बुद्धासाठी ओवाळून टाकत आहे बुद्धावर कितीतरी प्रेम करतात ते लोक आपणही करत नाही असं नाही आहे पण मग अभ्यासाचा भाग भारतीय बौद्ध लोकांचा भाग बाबासाहेबांनी ज्याला बुद्ध बनवलं त्यांच्या कामाची ड्युटी हा प्रश्न आहे तर हे सुटत आहे हे पर्सेंटेज कमी आहे हे प्रमाण जास्त आहे तर मग काय तर आता ते काम करण्याची पद्धत तुमच्या लक्षात येत आहे काम करण्याची पद्धत लक्षात येत आहे मग या सगळ्या गोष्टीवरून मी कधी कधी सरळ सरळ आरोप करत असतो एक आरोप आहे ती गोष्ट तुमच्यावर नाही करत आहे कोणाला असं वाटते की बाबासाहेब 1 वर्ष जगलं असतं तर लय बरं झालं असतं हात वर करा 1 वर्ष आणखी जगले असते तर लय बरं झालं असतं कोणालाही वाटते मला ते वाटते एकच शिकावून बनतेची काही लोक असेही आहेत बनतेची एकच नाही कोणाने 5 कोणाने 10 जगू द्या ना बाबासाहेबाला जगू द्या मी आरोपच करत आहे आता मी तर सुरुवातीला प्रश्नच उभा केला आता सरळ सरळ आरोप उभा करा कोणता आरोप तुम्ही मनावर घेऊ नका माझं लावून घेऊ नका तर ही चर्चा आहे बघा माझा आरोप 22 प्रतिज्ञा माझा आरोप आता आरोपच करत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध बनवलं आणि आम्हाला बौद्ध बनवून बुद्ध दिला बौद्ध बनवून बुद्ध दिला जो जगाचं कल्याण करते असं जग म्हणते जगाचं कल्याण करू शकते जगाला वाचवू शकते जग किती भयंकर परिस्थितीत गेलेला आहे 3रं युद्ध आता व्हायला वेळ लागणार नाही अशी कंडिशन आहे 3रं महायुद्ध व्हायला वेळ लागणार नाही अशी कंडिशन आहे
अशा परिस्थितीमध्ये लोक बुद्धाचंच नाव घेत आहेत, आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. तर तो आहेच, आम्ही धन्य आहोत, आम्ही आनंदी आहोत. पण प्रश्न इथं बसण्याचा, प्रश्न आयोजन करण्याचा, घरचा एसी सोडून एवढ्या टेम्परेचर मध्ये इथं येण्याचं काय कारण आहे? तर काहीतरी व्हायला पाहिजे, चर्चा देवाणघेवाण व्हायला पाहिजे. अशी असते का डायरेक्ट आम्हाला बंदीची तुम्ही तर आता आरोपच करावे लागले? तर मग काय? मग बुद्ध जो दिला हा 22 प्रतिज्ञेमध्ये 8व्या प्रतिज्ञेपासून संपते आणि 9व्या प्रतिज्ञेपासून सुरू होते. 9व्या प्रतिज्ञेपासून बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध द्यायला सुरुवात केली. मग या 8 प्रतिज्ञेचं काय? बाबासाहेबांना बुद्धच द्यायचा होता तर इथून स्टार्ट करायला लागत होतं ना. सर्व मनुष्य मात्र समान आहे असं मी मानतो. यस, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मी हत्या करणार नाही. ठीक आहे, मी चोरी नाही करणार, मी हे नाही करणार, सगळं मी प्रज्ञाशील करणार. यस, बाबासाहेब तुम्ही म्हणतात तसं. तर मग बाबासाहेबांनी हे कचरा कुंडी आम्हाला कशाला सांगितली? तर ही कचरा कुंडी आमच्या डोक्यात तेव्हा भरलेली होती म्हणून बाबासाहेबाला सांगावं लागले. तर बाबासाहेबांनी जो अभ्यास केला बुद्ध देण्यासाठी, जो अभ्यास केला बुद्ध देण्यासाठी, तर बाबासाहेबाला हाही अभ्यास करावा लागला तुम्हाला बुद्ध देण्यासाठी. बाबासाहेबांची गेली का नाही इथे एनर्जी? इथं एनर्जी गेली का नाही? मग एनर्जी जर गेली असेल, जसं तुम्ही म्हणता बंदेची कम से कम 5 वर्ष जगायला पाहिजे होती, तो कोण गमावले? 5 वर्षे कोण गमावले? या अभ्यासानं काय गरज होती आम्हाला? आम्हाला पहिल्याची गरज होती, दुसऱ्याची नव्हती, अजिबात नाही. अजिबात नाही. एवढी एनर्जी बाबासाहेबांची गमावली. हा खतरनाक पॉइंट बाबासाहेबांचं आयुष्य करणारा हा एक खतरनाक पॉइंट सुरू आहे आणि हा एक पॉइंट सुरू आहे. हे दोघे जण एकामेकांना काम करतात. हे घेणं म्हणजे हे करणं, हे असं सगळं सुरू आहे. मग काय? मग ब्रह्म विष्णू महेश बाबाच्या हातून करणार नाही आणि मग काय पुनर्जन्म, आत्मा, परमात्मा. मग हे लोक काय करतात? हे लोक हेच सांगत आहेत. हेच नव्हतं हे बौद्ध. हे कोण? हे बौद्ध ज्याच्यामध्ये एवढं घुसलेलं आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन मस्त सुरू आहे. मग किती पर्सेंटेज वाढले? भयंकर सुरू आहे. बौद्ध धर्मामध्ये हेही सांगण्याचं पॅटर्न जे आहे हे आताही सुरू आहे. मोठी समस्या आहे. तर मग या जगाला परिवर्तित करणारं आणि बाबासाहेबांनी दिलेल्या ओरिजिनल बुद्धाचं हा प्लस जो आपल्याला करायचा आहे, ही आपली ड्युटी जी आहे याच्यावर फारच लोक कानकस करतात. तुम्ही या प्रतिज्ञेमधली लय लोक याच्यात सापडतात, याच्यामध्ये खूप लोक सापडतात. याच्यातले लय लोक तुमच्या घरी बसलेले आहेत. बऱ्याच तुमच्या घरी म्हणजे सॉरी मी तुमचं नाव निघालं, पण हे सापडतात. याच्यातली 6व्या नंबरची प्रतिज्ञा, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही. ही अलर्टनेस बाबासाहेबांनी आम्हाला दिली, तरी पण फार भयंकर सुरू आहे. आमचा बनते फुरसत नाही. फुरसत बंदीची लोकांना फुरसत नाही. एखादा बंदीची जर चुकीनं मेला का नाही तर कितीतरी लाख करोड लोक म्हणजे त्याच्या अकाउंटवर निघतात. मी सिंगल वेश म्हणून मला राहत तर नाही, तसं नाही. हे जे होता त्याच्यात तुमचंच कसं काय? मी तुमच्यावर आरोप केला नाही. मग हे बाबासाहेबाला ही एक्स्ट्रा काम, एक्स्ट्रा एनर्जी म्हणून करावं लागलं. 62 वर्षात म्हणावं लागलं. एक साधं मन आहे ते आपलं. आता त्याला इलाज नाही. आता म्हणूनही फायदा नाही, काहीच फायदा नाही. मला हे सांगण्याचा माझा एक मुद्दा होता. तुमचं इकडे लक्ष द्या. बुद्धांनी
जगाला काय शिकवलं ज्याच्यामुळे जगाचं कल्याण होते, हा महत्वाचा मुद्दा राहिला. आमचा बुद्ध जो 9व्या प्रतिज्ञेपासून सुरू होते, हा किती क्लिअर आहे या संदर्भानं जाणून घेण्याचा प्रयत्न. तर हे जात असताना आमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बुद्ध आणि त्याचा धम्माचा ग्रंथ हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे. पण आता त्याच्यामध्ये इतकी गडबड सुरू आहे, भयंकर गडबड सुरू आहे. बुद्धाच्या त्या धम्माचे मूळ तत्व, मूळ सिद्धांत, मूळ कहाण्या कितीतरी बदलवून टाकलेल्या आहे, शब्दाची घालपेळ केलेली आहे. म्हणजे आम्ही गोंधळून गेलेलो आहोत. बुद्धाबद्दल चर्चा करत असताना दोघांचं मत जुळतच नाही आहे, दोघा माणसाचं मत जुळतच नाही आहे. तर हे विभाजन जे वाढत चाललेलं आहे माणसामध्ये, ही फारच मोठी समस्या आहे. ते हे सगळं सुरू आहे. मग हेही सुरू आहे, इनडायरेक्टली लपून चोरून हेही सुरू आहे. हा पर्सेंटेज सर्वात जास्त आजूबाजूला सुरू आहे. तर तुमच्या मनाची इच्छा ही आहे की याला आपण 100% महत्त्व दिलं पाहिजे आणि याच्यावरच काम केलं पाहिजे. हा हेतू आणि हे जीवन बुद्धाचं तुमचं हे मिलाप जो आहे या दिशेवर आपला फोकस असणं गरजेचं आहे. म्हणून चला आपण याला समजून घेऊया. समजून घेत असताना मी तुमच्यासमोर 1-2 गोष्टी अशाच पद्धतीचा प्रयोग आणखी करणार आहोत. त्या माध्यमातून आपण समजून घेऊया.